नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मी परत एकदा स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, आजचा जो विषय आहे तो म्हणजे की ज्या शेतकऱ्यांकडे शेणखत नाही, ज्या शेतकऱ्यांकडे गायी नाही, म्हशी नाही, बैल नाही किंवा मग शेळ्या मेंढ्या वगैरे ज्या शेतकऱ्यांकडे नाहीये, अर्थात जर त्यांच्याकडे शेळ्या नसेल, गायी गुरं वगैरे शेळ्या मेंढ्या नसेल तर त्यांच्याकडे शेणखत राहणार नाहीये। आणि जर त्यांच्याकडे जर शेणखत नसेल तर मात्र प्रश्न असा उपस्थित होऊ शकतो की त्यांची जमीन मात्र त्या ठिकाणी सुपीक नाहीये, त्यांची जमीन मृदू नाहीये, त्यांची जमीन त्या ठिकाणी बलवान नाहीये। तर आपल्याला आपली जमीन कशा पद्धतीने बलवान बनवायची आहे, कशा पद्धतीने सुपीक बनवायची आहे, कशा पद्धतीने मृदू बनवायची आहे, जेणेकरून जास्तीत जास्त उत्पादन आम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतं। तर त्याच विषयावरती आपण या ठिकाणी सखोल माहिती घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि अजूनही तुम्ही जर आपल्या पीक पाणी या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो, तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारील जे काही बेल आयकॉन आहे त्याला मात्र प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी मिळत राहणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, प्रश्न हा आहे की त्या ठिकाणी आपली जमीन बलवान कशा पद्धतीने आम्हाला बनवता येणार आहे, कशा पद्धतीने सुपीक बनवता येणार आहे। तर शेतकरी बांधव, जास्त डोकं लावण्याची गरज नाहीये, जास्त संशोधन करण्याची गरज नाहीये, फार गाढा अभ्यास करण्याची सुद्धा आवश्यकता नाहीये। मग अभ्यास करण्याची गरज नाहीये का? शेतामध्ये संशोधन वेगवेगळ्या प्रकारचं करण्याची गरज नाहीये का? तर निश्चितपणे आहेच। संशोधन केलं पाहिजे, नवनवीन प्रयोग करून त्याने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलंच पाहिजे, या मताचा मी आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, मी यासाठी म्हणतोय की फार जास्त डोकं लावण्याची गरज नाही, संशोधन करण्याची गरज नाहीये। कारण शेतकरी बांधवांनो, जो मी प्रयोग या ठिकाणी केलेला आहे तर तो प्रयोग म्हणजे माझ्या वडिलांनी मला त्या ठिकाणी सांगितलेले आहेत, माझे वडील असं नेहमी करायचे। तर शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण काय केलेलं आहे ते खरं म्हणजे एकदा मी तुम्हाला सांगतो, त्यानंतर पुढच्या गोष्टी तुम्हाला मी बोलतो। शेतकरी बांधवांनो, आपल्याला आपली जमीन बलवान बनवण्यासाठी, सुपीक बनवण्यासाठी आपल्या शेतामध्ये जो काही चारा, मकाचा चारा असेल किंवा मग जे काही पळखाट्या कपाशींचे जे काही कचरा वगैरे काड्या वगैरे असतील, तर आम्हाला काय सवय आहे की त्या काड्यांची, त्या कडब्यांची, त्या चाऱ्यांची त्या ठिकाणी आग लावून द्यायची, त्याला पेटवून द्यायचं। का? तर मग त्या ठिकाणी आपलं वावर हे अगदी स्वच्छ दिसलं पाहिजे, कोणत्याही प्रकारचा काडी कचरा आमच्या शेतामध्ये दिसला नाही पाहिजे। कारण ते ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी आऊत फाटा वगैरे आणतो, वखरणी वगैरे करतो, डवरणी वगैरे करतो, तर मात्र त्या ठिकाणी पासामध्ये ते गुंततं, त्यानंतर त्यामध्ये बॅक्टेरिया होतात, त्यामध्ये बुरशी लागते आणि आमचं पीक मात्र त्या ठिकाणी बुरशीजन्य होऊन त्या ठिकाणी ते मरून जातं, जळून जातं, अशा प्रकारचा आमचा समज आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी मात्र एक गोष्ट लक्षात घेण्याजोगती आहे की जर आम्ही आमच्या शेतामध्ये जर शेणखतच वापरलं नाही तर साहजिक आहे की त्या ठिकाणी आमच्या जमिनीमध्ये जास्त उत्पादन होणार नाहीये। आणि मग ज्या शेतकऱ्यांकडे त्या ठिकाणी जर ढोरं नाहीये, गुरं नाहीये किंवा मग शेळ्या मेंढ्या वगैरे नसेल तर त्यांच्याकडे शेणखत नसणार आहे। आणि विकत जर आणायचं जर झालं तर मात्र त्या ठिकाणी ते फार महाग असतं। म्हणून अगदी सोपा उपाय आपल्याला या ठिकाणी करायचा आहे, आणि तो उपाय कशा पद्धतीने करायचा आहे तो तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, आपण आपल्या शेतामध्ये जो काही चारा असतो, उदाहरणार्थ मक्काचा चारा असेल, तर तो मक्काचा चारा त्याने पेटून न देता त्या ठिकाणी आपल्याला त्या मक्काच्या चाऱ्याची कुट्टी करायची आहे। कुट्टी केल्यानंतर शेतकरी बांधवांनो, ती संपूर्ण कुट्टी त्या ठिकाणी आपल्याला आपल्या संपूर्ण शेतामध्ये पूर्णतः पसरून घ्यायची आहे, पूर्ण शेतामध्ये पसरून घ्यायची आहे। आता तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता की संपूर्ण वावरामध्ये, शेतामध्ये मी जी काही कुट्टी केलेली आहे ती कुट्टी पूर्णतः पसरून दिलेली आहे। आता ही कुट्टी पसरवल्यानंतर मग तुमच्याकडे कुट्टी असेल तर कुट्टी पसरवा, तुमच्याकडे जर तुम्ही जे काही कपाशी असतात, जे काही पळखाटे आहेत, तर त्याची कुट्टी करून तुम्ही ती सुद्धा शेतामध्ये पूर्णतः पसरून देऊ शकतात। परंतु एक नम्र विनंती आहे की शेतामध्येच आपल्याला हे संपूर्ण जे काही चारे वगैरे आहेत ते बारीक करून त्या ठिकाणी आपल्या संपूर्ण शेतामध्ये पसरून द्यायचे आहे। यानंतर मात्र त्या चाऱ्यांना त्या ठिकाणी आग लावू नये, पेटवून देऊ नये, आणि वेस्ट त्या ठिकाणी जे काही आम्ही त्याला जाळून टाकतो, तर ही चूक मात्र आम्ही करायची नाही शेतकरी बांधवांनो। तर या ठिकाणी ही कुट्टी आम्ही शेतामध्ये पसरून दिल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी नांगरणी करून घ्यायची आहे, नांगरून घ्यायचा आहे वावर, आणि नांगरणी झाल्यानंतर त्या ठिकाणी ते पूर्णतः जो काही लेअर आहे तो पूर्णतः दबून जाईल आणि वर फक्त माती दिसेल तुम्हाला। आता माती दिसल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यावरती रोटावेटर फिरून घेतला तर त्यानंतर मात्र शेतकरी बांधवांनो, आपल्याला त्याच्यावरती प्रक्रिया करणं गरजेचे आहे। आता तुम्ही म्हणाल की का हो, एवढ्या उन्हामध्ये ते कसं टिकेल, तर ते कार्य करणार नाही। तर शेतकरी बांधवांनो, यासाठी आपल्याला
हे असंच करून घ्यायचं आहे. आपल्याला कुर्ती पसरून दिल्यानंतर जे काही आपल्या शेतामध्ये जे काही कपाशी वगैरे पाळखाटे असतील, जो काही बंधाऱ्यावरती टाकलेला आम्ही जो काही निंदणी केल्यानंतर जो काही पावसाळ्यामध्ये चारा उरतो, जे काही गवत उरतं, तर ते आम्हाला शेतामध्ये टाकून दिल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यावरती नांगरणी करून घ्यायची आहे. म्हणजे अर्थात हे काम तुम्हाला काय करायचं की या अंतरामध्ये म्हणजे जवळपास फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे जे काही महिने असतात, हे महिने या कामाचे आहेत. म्हणजे आपल्या शेतामध्ये शेणखत कशा पद्धतीने उपलब्ध करायचं, आपल्या शेतीला बलवान कसं बनवायचं, तर हे 3 ते 4 महिने आपल्यासाठी खूप महत्वाचे असतात. त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला हे काम केल्यानंतर त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस पाऊस पडतो ना शेतकरी बांधवांनो, तर पाऊस पडल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यावर आता प्रक्रिया करणं गरजेची आहे. मग प्रक्रिया कशा पद्धतीने करायची, तर शेतकरी बांधवांनो ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तर शेतकरी बांधवांनो आपल्याला काय करायचंय की त्या ठिकाणी एक 200 लिटरचा ड्रम घ्यायचा, एक बेलर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला जवळपास 190 ते 95 लिटर पाणी टाकायचं आहे. आणि पाणी टाकल्यानंतर शेतकरी बांधवांनो आपल्याला 2 किलो जो काही गावरान गूळ मिळत असतो विना केमिकल, तर तो गूळ मात्र त्या ठिकाणी एक 5 लिटर पाण्यामध्ये 10 लिटर पाण्यामध्ये त्याला मिक्स करायचा आहे. त्याला हे करून घ्यायचं आहे, ढवळून घ्यायचं आहे आणि तो गूळ त्यामध्ये आपल्याला त्या बॅलरमध्ये टाकायचा आहे. आणि जे काही वेस्ट डिकम्पोजरची जी काही आम्हाला ऑर्गॅनिक जी काही बॉटल मिळत असते छोटी, तर ती आणून ती सुद्धा आम्हाला त्यामध्ये टाकून द्यायची आहे. आणि टाकून दिल्यानंतर जवळपास 10 दिवस 2 वेळेस, एक सकाळी आणि एक संध्याकाळी हे द्रावण आम्हाला त्या ठिकाणी कंटिन्यू ढवळून घ्यायचं आहे. आणि 10 दिवसानंतर शेतकरी बांधवांनो ज्यावेळेस आपली जमीन ओली राहील त्यानंतर मात्र ते जे काही द्रावण आम्ही हलवून घेतो आणि त्याचं जे काही त्या ठिकाणी बॅक्टेरिया तयार झालेले आहेत, जे काही जीवाणू तयार झालेले आहेत त्या पाण्यामध्ये फार करोडो, तर आम्हाला त्या ठिकाणी ते पाणी चार्जिंगच्या पंपाने म्हणा किंवा कोणत्याही साह्यानं आम्हाला ते आमच्या शेतामध्ये पूर्ण फवारून द्यायचं आहे. म्हणजे फवारणी केल्यानंतर शेतकरी बांधवांनो जी काही विघटनशील या डिकम्पोजर मध्ये बॅक्टेरिया असतात, तर या बॅक्टेरिया त्या ठिकाणी त्याला कुजवण्याचं काम करतात, त्याचं रूपांतर खतामध्ये करत असतात आणि जवळपास 1.5 ते 2 महिन्यामध्ये तुम्हाला हे खत तुमच्या जमिनीला उपलब्ध होईल, तुमच्या पिकांना उपलब्ध होऊ शकतं. तर अशा प्रकारे तुम्हाला सातत्यानं 2-3 वर्ष जर केलं तर निश्चित रूपानं तुमची जमीन ही बलवान झाल्याशिवाय राहणार नाही, तुमची जमीन ही सुपीक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि निश्चित रूपानं जर तुमची जमीन जर सुपीक झाली, बलवान जर झाली, तर तुमचं उत्पादन वाढेल, तुमचा जो काही अवांतर रासायनिक खतांवरती होणारा जो काही खर्च आहे तो खर्च कमी होईल आणि परिणामी तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं उत्पादन होऊन तुम्हाला जास्तीत जास्त नफा होऊ शकतो शेतकरी बांधवांनो. आता परत बऱ्याचशा शेतकऱ्यांना असा प्रश्न पडेल की का हो, त्या ठिकाणी जर आम्ही ही कुट्टी शेतामध्ये त्या ठिकाणी पसरून दिली बारीक करून किंवा मग ज्या पळखाट्या आहेत किंवा जो काही चारा आहे, तर तो चारा मी त्या ठिकाणी पसरून दिल्यानंतर त्या ठिकाणी बुरशी वाढेल, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होईल. तर शेतकरी बांधवांनो असं जर व्हायला लागलं, शक्यतो असं होत नाही, पण जर झालंच तर त्या ठिकाणी अनेक उपाययोजना आम्हाला त्या ठिकाणी करता येतात. ड्रायकोडर्मा वगैरे त्या ठिकाणी आम्हाला बऱ्याच उपाययोजना त्या ठिकाणी करता येतील. यानं त्या ठिकाणी पूर्णतः आमची जी काही निगेटिव्ह बुरशी वाढणारी आहे तर ते त्या ठिकाणी पूर्णतः कंट्रोलमध्ये होईल, परंतु फायदा जास्त होईल आणि आम्हाला फायदा जास्त करायचा आहे. तर अशा प्रकारचं शेतकरी बांधवांनो तुम्हाला उपाययोजना करणं खूप गरजेचे आहे. आणि अशा प्रकारची उपाययोजना जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये जर केली, आणि काहीच अवघड नाही आहे ना, कोणत्याही प्रकारचं काय कुठून आणायचं आणि तुमच्या शेतामधलं तुमच्या शेताला देऊन टाकायचं आहे. जर शेतकरी बांधवांनो अशा प्रकारच्या उपाययोजना जर तुम्ही जर केल्या तर निश्चित रूपाने तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाहीये. शेतकरी बांधवांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या पीक पाणी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तर गरजूवंत शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट, शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.